तुमच्यापेक्षा जास्त कोण इम्पॉर्टंट आहे सांगा? हा, तुमच्यापेक्षा जास्त कोण इम्पॉर्टंट आहे? कोण इम्पॉर्टंट आहे तुमच्यापेक्षा जास्त सांगा? तर काय झालं होतं आपलं? हा, टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी, बरोबर. पाहिजे आवळा? आवळा पाहिजे? कोण? रिवाइज करत बसायचं थोडस. लिहा. सिग्निफिकन्स या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यामुळे काय काय होतं, म्हणजे त्याचे वैशिष्ट्य काय, वैशिष्ट्य असं समजा. सिग्निफिकन्स ऑफ अरे बस 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 निगेटिव्ह साइन ऑफ एनर्जी, निगेटिव्ह साइन ऑफ एनर्जी, निगेटिव्ह साइन ऑफ एनर्जी, निगेटिव्ह साइन ऑफ एनर्जी. त्यामध्ये फर्स्ट लिहा, फर्स्ट पॉइंट लिहा. सिस्टम इज बाउंड, BOUND. सिस्टम इज बाउंड. नेक्स्ट पॉइंट लिहा. नेट फोर्स इज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. नेट फोर्स इज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. नेट फोर्स is attractive in nature. More is the stability of system. More is the stability of system. More is the stability of system. Less will be the potential energy and total energy of system. Less will be the potential energy and total energy of system. The stability more असेल, स्टेबिलिटी जर हाय असेल तर पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी काय असतात, कमी असतात. बरं असं का होतं पहा. सपोज तुमच्यामध्ये एनर्जी नाहीये, ठीक आहे, तुमच्यामध्ये कुठलीच एनर्जी नाहीये, ठीक आहे, तर तुमची स्टेबिलिटी हाय असेल का लो असेल? तुमच्यामध्ये कुठलीच एनर्जी नाहीये तर तुमची स्टेबिलिटी हाय असेल का लो असेल? हाय असेल. का? तुम्हाला 4 दिवस झालं खायलाच दिलं नाही काही, बरोबर आहे, ठीक आहे, तर तुम्ही एकाच जागेवर बसाल. तुम्ही काय व्हाल, एकाच जागेवर बसाल, आणि जर वेळच्या वेळी जर खायला भेटलं तर एनर्जी काय वेळ भेटेल, मग तुम्ही एका जागेवर बसाल का नाही, इकडे तिकडे जाल, म्हणजे स्टेबिलिटी असेल का, अनस्टेबल व्हाल ना. तर स्टेबिलिटी ग्रेटर असेल तर पोटेन्शियल टोटल एनर्जी काय असेल, कमी असेल. ठीक आहे, लिहा. मोर इज द निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी. निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी. More will be the stability of atom. More will be the stability of atom. More will be the stability of atom. कळतंय? आता पहा, 5व्या पॉइंटचा अर्थ काय, हीच व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल, ही व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर ही काय असेल, मोर असेल. कळलं का? नेक्स्ट पॉइंट लिहा. All the naturally existing atom, all the naturally existing atom, all the naturally existing atom, naturally existing atom, ions and molecules
and molecules have negative value of total energy, have negative value of total energy. नॅचरली एक्झिस्टिंग ॲटम्स आयन्सची टोटल एनर्जीची व्हॅल्यू कशी असते? निगेटिव्ह असते. हा, नेक्स्ट पॉइंट लिहा. टोटल एनर्जी ऑफ नॉन एक्झिस्टिंग ॲटम, टोटल एनर्जी ऑफ नॉन एक्झिस्टिंग ॲटम आयन्स and molecules total energy of non-existing atom ions and molecules is positive. ठीक आहे, समजलं. पहा तीन ॲटम आहेत एक्स वाय आणि झेड. तीन ॲटम आहेत एक्स वाय अँड झेड. ठीक आहे, यांची टोटल एनर्जीची व्हॅल्यू आहे +10 -10 आणि -100. ठीक आहे, तुम्हाला स्टेबिलिटी सांगायची आहे, स्टेबिलिटीची ऑर्डर सांगायची आहे. सांगा स्टेबिलिटीची ऑर्डर. कोण जास्त स्टेबल असेल? काय पहा, स्टेबिलिटी जर वाढली तर टोटल एनर्जी कशी असावं लागते? कमी असावं लागते. टोटल एनर्जी कशी असावं लागते? कमी असावं लागते. आता सगळ्यात जास्त टोटल एनर्जी कमी कशाची आहे? -100 ची. म्हणजे सगळ्यात जास्त स्टेबल कोण असेल? झेड, नंतर वाय, नंतर एक्स. झेड, वाय अँड एक्स. समजलं? लिहा. झालं? हो गया. नेक्स्ट लिहा. टोटल एनर्जी ब्रॅकेट मध्ये लिहा और एनर्जी टोटल एनर्जी और एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन in nth cell ठीक आहे. मला सांगा रेडियसचा फॉर्म्युला काय आला होता? 0.529 n²/z. वेलोसिटीचा काय आला होता? 2.18 × 10⁶ z/n. आता तुम्हाला एनर्जीचा फॉर्म्युला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, मला सांगा टोटल एनर्जी किती आली होती? एनर्जी इज इक्वल्स टू -12 kZe²/r. ठीक आहे, मी तुम्हाला आरचा एक फॉर्म्युला डिराइव्ह करून दिला होता. R इज इक्वल्स टू n²h² डिवायडेड बाय 4π² mkZe². ठीक आहे, ही R ची व्हॅल्यू इथे ठेवा. ही येईल -12 kZ
E square divided by n square s square into 4 pi square m k z e square असे येईल. आर ची व्हॅल्यू तर ठेवली ना, हा आर आहे, 1/r काय होईल, असंच होईल ना, हा वरती जाईल हा खाली येईल, हे 1/r आहे, त्याला मी वरती लिहिलं, त्याला मी याला मी खाली लिहिलं. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? नाही ना. हा काय कॉन्स्टंट, हा काय कॉन्स्टंट, हा झेड आणि हा झेड दिसला का, काय होईल, झेडचा स्क्वेअर, हा काय कॉन्स्टंट, 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 हा काय नॉन कॉन्स्टंट आहे ना, बरोबर का, एन स्क्वेअर, आणि हा काय कॉन्स्टंट. या सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठेवली, या सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठेवल्यावरती आणि तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह केल्यावरती ही जी व्हॅल्यू येईल, E is equals to -13.6, E is equals to -13.6. या वर्षीच्या नीटला यावर क्वेश्चन आला होता, इलेक्ट्रॉन होल्ड पर ॲटम. इलेक्ट्रॉन होल्ड पर ॲटम हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, एवढं इम्पॉर्टंट आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला किती इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं. आपण काय 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 डेव्हलप केलेलं आहे, रेडियस, वेलोसिटी अँड एनर्जी. समजतंय? काय प्रॉब्लेम नाही. लिहा. पाहिजे का पाहिजे, तुझ्या तोंडाला पाणी नाही सुटत, नाही नाही आवडत चिंच, नाही कैरी, कैरी काय करायचं माहिती का, कैरी म्हणजे कापायची, हा कापली ना, असं पाहायचं, ठीक आहे, असं पाहायचं, खायचं नाही, असं पाहायचं, ठीक आहे, असं पाहिलं, मीठ घ्यायचं, मीठ असं अल्ला असं टाकायचं, असं असं मीठ टाकायचं, ठीक आहे, आणि इमॅजिन करा तुम्ही, त्याच्यानंतर चटणी घ्यायची, लाल तिखट, ती अशी टाकायची, त्याच्यानंतर थोडस लिंबू घ्यायचं, लिंबू, हा ठीक आहे, ही स्टोरी आहे. हे असं टाकायचं एकदम, ठीक आहे, आणि नंतर त्याला 15 मिनिटं असं बघत राहायचं त्याच्याकडे, खाऊ का नको, खाऊ का नको, आणि नंतर काय झालं, काय झालं, झालं झालं बरं. तुम्ही मेन हेडिंग काय लिहिली होती, मेन हेडिंग काय लिहिली होती, नाही 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 नाही, हे सगळं आपण कशाचं पाहतोय, बोरच पाहतोय ना, काय लिहिलं होतं, बोर द बिगिनिंग, आता काय लिहिसाल, बोर द कन्क्लुजन, या बोर मॉडेल द कन्क्लुजन, बोर मॉडेल द कन्क्लुजन, संपला नाही, खूप मोठा आहे हा. बोर मॉडेल द कन्क्लुजन, लिहा, लिहा. Bohr model is applicable on, Bohr model is applicable on Bohr model is applicable on one electron
containing atom or ion. One electron containing atom or ion. Example लिहा. One electron containing atom or ion. One electron containing atom or ion. झालं. एक्झाम्पल लिहा. सांगा बरं एक्झाम्पल. H comma He plus comma Li 2 plus comma B 3 plus comma B 4 plus dot dot dot. Na सांगा बरं काय तर. Na सांगा 10 प्लस. ठीक आहे बरं. मला एक गोष्ट सांगा, याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 2. याचा 3. याचा जर मला झेड ॲटॉमिक नंबर जर फाइंड करायचा असेल तर काय सांगा मला. एक एलिमेंट आहे, जर एक एलिमेंट आहे एक्स, ज्याचा ॲटॉमिक नंबर झेड आहे, तो वरती काय चार्ज आहे? Z-1. गुड. अरे हे 5 - 1 4, 4 - 1 3. झेड असेल तर Z-1. याच्यासाठी काय ऍप्लिकेबल आहे? याच्यासाठी काय ऍप्लिकेबल लिहा. निऑन 10 आहे, हे सोडियम आहे. Na सोडियम. दिस सोडियम. मीठ चटणी. झालं. लिहा. नेक्स्ट लिहा. हा नेक्स्ट लिहा. चला. अकॉर्डिंग टू बोर मॉडेल, electron revolve in stationary circular orbit. Electron revolve in stationary circular orbit. Next लिहा. According to Bohr model, electron revolves in stationary circular orbit. ठीक है. नेक्स्ट लिहा. Energy levels of particular atoms. Energy level of particular atoms are quantized. Next लिहा. Angular momentum of electron is the integral multiple of h upon 2 pi. खाली लिहा. इंटिग्रल मल्टिपल ऑफ h upon 2 pi. खाली लिहा. MVR is equals to NH upon 2 pi. खालच्या लाईनला MVR is equals to NH upon 2 pi. ठीक है. नेक्स्ट लिहा. Energy level are quantized due to quantization of angular momentum. ठीक है. नेक्स्ट लिखो.
क्वांटाइजेशन ऑफ एंगुलर मोमेंटम। नेक्स्ट लिखो इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स। ओके, इलेक्ट्रो क्वांटाइजेशन ऑफ एनर्जी लेवल्स। ठीक है, इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स विच इज अप्लाइड ऑन इलेक्ट्रॉन, electrostatic force which is applied on electron, electrostatic force which is applied on electron by nucleus, by nucleus is balanced by is balanced by is balanced by is balanced by pseudo force mv square by r, mv square by r, mv square by r, mv square by r। ठीक आहे, परत एकदा सांगू, ठीक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो, के झेड ई स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर बाय आर। हे लिहा, के झेड ई स्क्वेअर लिहा त्याच्या खाली। अरे हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, हा कोणी बॅलन्स केलाय, सुडो सेंट्रिपिटल फोर्स। सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? तुमच्या काळात पण होते का ना? मला वाटलं तुमच्या काळात नव्हतं, तुमच्या काळात भारी भारी गाणे आहेत ना, नव्हतं? तुमच्या काळात कुठले गाणे आले होते माहितीये का? तुमच्या काळात ते हे असे गाणे आले होते, बघा मी कंप्लीट लिहिण्याच्या आधीच त्यांना माहिती आहे ना। आणखीन दुसरं लिहून देऊ, हे बघा, है ना, हे गाणं म्हटलं शीला शीला की जवानी, है ना, ते असे गाणे आलेले आहेत, है ना। आमच्या काळात चांगले गाणे होते म्हणजे, ठीक आहे। चला नंतर लिहा रेडियस, नंतर लिहा रेडियस, रेडियस 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 रेडियस, असं छोटे हेडिंग लिहा रे, रेडियस रेडियस, छोटे हेडिंग लिहायचं रेडियस। ठीक आहे, पहा रेडियस, आरचा फॉर्म्युला काय असतो सांगा, एन स्क्वेअर ए स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एम के झेड ई स्क्वेअर। सगळ्या व्हॅल्यूज जर टाकल्या, सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज जर टाकल्या तर सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू टाकल्या तर हे 0.529 एन स्क्वेअर बाय झेड, एन स्क्वेअर बाय झेड, आणि हे येईल एमस्ट्रॉंग मध्ये। हा झाला पहिला फॉर्म्युला, हा झाला दुसरा फॉर्म्युला। मला सांगा आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे का नाही? आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, एम 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 म्हणजे मास ना, एम एम मास, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे का नाही? बरोबर। मी जर मास हाफ केलं तर रेडियस काय होईल सांगा? तर रेडियस काय होईल? वाढणार।
अरे मास जर हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना, ही व्हॅल्यू जर मी कमी केली तर ही ओव्हरऑल व्हॅल्यू काय होईल, वाढेल ना. तर रेडियस काय होईल, परत विचारतो मी, जर मास हाफ केलं तर रेडियस किती टाइम्स होईल, 2 टाइम्स होईल. बरोबर. मी जर मास हाफ केलं तर रेडियस किती टाइम्स होईल, 2 टाइम्स होईल. समजतंय. मी जर मास 1/4 केलं तर रेडियस किती टाइम्स होईल, 4 टाइम्स. कळतंय. परत आर 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 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 by चार्ज ऑफ प्रोटॉन अँड चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. चार्ज ऑफ प्रोटॉन ना, मी घेतलं होतं, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन घेतलं होतं. मी चार्ज जर हाफ केले तर रेडियस काय होईल, डबल होईल. डबल होईल का, इनव्हर्सली ना. 1 बाय म्हटलं इनव्हर्सली. कळालं. ठीक आहे. हे झालं रेडियसचं. त्याच्यानंतर वेलोसिटी. हा पेन जरा पागल आहे का, इथं पिवळा, इथं पांढरा, इथं पांढरा. ठीक आहे. हा का. पहा, वेलोसिटी इज इक्वल टू काय सांगा, 2.18 इंटू 10⁶ झेड बाय एन. हे कशामध्ये येईल सांगा, हे कशामध्ये येईल, मीटर पर सेकंड. हे कशामध्ये येईल, मीटर पर सेकंड. सॉरी एक मिनिट ना, इथं मला आणखीन एक फॉर्म्युला लिहून द्यायचा होता. पहा, जर सपोज एका पर्टिक्युलर ऍटम साठी सपोज हायड्रोजन ऍटम साठी झेड ची व्हॅल्यू किती येईल, लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. झेड ची व्हॅल्यू किती येईल, 1 येईल. झेड ची व्हॅल्यू किती येईल हायड्रोजन ऍटम साठी, 1. एन ची व्हॅल्यू मी फर्स्ट सेल साठी किती येईल, एन ची व्हॅल्यू फर्स्ट सेल साठी किती येईल, 1. सेकंड सेल साठी 2, थर्ड सेल साठी 3, फोर्थ सेल साठी 4. पण एवढी व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे की नाही, ही एवढी व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे की नाही. जर मला आर एन फाइंड करायचं असेल, Rn लक्षात घ्या, तर मी असं लिहू शकतो का, R1 इंटू एन स्क्वेअर. लक्ष द्या. पहा, मला एक गोष्ट सांगा तुम्ही, रेडियस ऑफ फर्स्ट सेल ऑफ हायड्रोजन ऍटम सांगा. फर्स्ट सेल ऑफ हायड्रोजन ऍटम काय, 0.529. फर्स्ट सेल म्हणजे एन ची व्हॅल्यू 1, हायड्रोजन ऍटम म्हणजे झेड ची व्हॅल्यू 1. फर्स्ट सेल ना R1. मी म्हणतो रेडियस ऑफ सेकंड सेल ऑफ हायड्रोजन ऍटम सांगा. इथं काय पहा, R2 0.529. 2 नाही 4, 2 चा स्क्वेअर आहे ना, म्हणजे काय 4/1. पण ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे की नाही, मग या व्हॅल्यूला मी असं लिहू शकतो का, R2 इज इक्वल्स टू R1 एन स्क्वेअर. आता एन काय 2 म्हणजे 4, 0.529. आता हे सेम झालं ना. समजा R3 जर लिहिलं तर काय सांगा, 0.529 इंटू 9. कळलं का. हा फॉर्म्युला कळाला कसा आला तर, किसी को कोई दिक्कत नाही ना. चला, काय आता मला वेलोसिटी फाइंड करायची आहे. कशासाठी, एन सेल साठी मला वेलोसिटी फाइंड करायची आहे. इथं काय सांगा, 2.18 10⁶. ठीक आहे. इथं काय सांगा, एन 1/n येईल की नाही, 1/n येईल. जर मी या सगळ्याला जर V1 म्हटलो तर Vn ची व्हॅल्यू काय सांगा, V1 डिवायडेड बाय n. लक्ष द्या, परत एकदा सांगतो, हे कळालं V1 डिवायडेड बाय n कसं आलं तर, किती लोकांना नाही कळालं, हात वरती करा, किती लोकांना नाही कळालं, हे कळालं कसं आलं तर. ठीक आहे. आता पहा, V ची व्हॅल्यू काय, इंटू 10⁶. मला हायड्रोजन ऍटम साठी आणि फर्स्ट सेल साठी काढायचंय. झेड ची व्हॅल्यू काय येईल 1, एन ची व्हॅल्यू काय येईल 1. हे कशासाठी आलं, V1. मला V2 फाइंड करायचंय. इथे काय येईल
दिस इंटू दिस. झेड ची व्हॅल्यू किती येईल 1, पण एन ची व्हॅल्यू किती येईल 2. V3 फाइंड करायचं आहे मला. 10 पॉवर 6 1/3. तर हे सगळं काय V1 आहे. हे सगळं काय V1 आहे. हे सगळं काय V1 आहे. V1 आहे. V1 डिवायडेड बाय एन. इथं कळतंय का? कळतंय? समजलं का नाही समजलं? कळालं? नक्की 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 ना? अरे चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. थांबा, लिखने का ये बाद में. नेक्स्ट काय एनर्जी. नेक्स्ट काय एनर्जी. सांगा एनर्जीचा फॉर्म्युला काय -13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. ठीक आहे. -13.6. याच्यामध्ये आणखी 2-3 पॉईंट लिहून देऊ का मी? ह्याच्यामध्ये मला सांगा वेलोसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये मासचा कुठे उल्लेख होता का? म्हणजे वेलोसिटी डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ इलेक्ट्रॉन. डज नॉट. मास कट झालं होतं ना. मास कट झालं होतं. इट डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ इलेक्ट्रॉन असेल. इट डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ इलेक्ट्रॉन असेल. पण वेलोसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये ई स्क्वेअर आलं होतं का? ई स्क्वेअर. वेलोसिटीचं मी जिथं डेरिव्हेशन करून दिलं तिथं जा. वेलोसिटीचं जिथं मी डेरिव्हेशन करून दिलं तिथं जा. ई स्क्वेअर कुठे होतं? वरती होतं का खाली होतं? वरती होतं. म्हणजे वेलोसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू ऑफ प्रोटॉन अँड क्यू ऑफ इलेक्ट्रॉन. असं असेल. रेडियस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दिस. ठीक आहे. ठीक आहे, समजलं? आता मला एनर्जी ऑफ एन सेल फाइंड करायचं आहे. एनर्जी ऑफ एन सेल फाइंड करायचं आहे. तर मी असं म्हणेल का E1 डिवाइडेड बाय एन स्क्वेअर. मी असं म्हणेल का E1 डिवाइडेड बाय एन स्क्वेअर. किसी को समझ में नहीं आया क्या बोलो? किसी को समझ में नहीं आया क्या बोलो? ये E1 डिवाइडेड बाय एन स्क्वेअर कसं आलं तर? नाही कळालं पा. E1 ची व्हॅल्यू काय -13.6. 1 हायड्रोजन ऍटम साठी आणि फर्स्ट सेल साठी. तर इथं काय येईल 1/1 चा स्क्वेअर. E2 फाइंड करायचंय. तर -13.6 1/2 चा स्क्वेअर. -13.6 1/3 चा स्क्वेअर. ठीक आहे. हाँ ठीक है, समझ लो किसी को कोई दिक्कत नहीं? हायजा अरे यार हा याचा पहिला फॉर्म्युला. हा याचा दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे. हा याचा दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे. पहा याच्यानंतर मला सांगा टी काय रिलेशन असतं आपलं टी काय रिलेशन असतं P/2 मायनस के. हेच रिलेशन असतं ना. टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी मध्ये. सॉरी. अरे के मायनस P/2 नाही ना. ठीक आहे, जेवण जरा जास्त झालं रे. P/2 इज इक्वल्स टू मायनस टी. ठीक आहे, इज इक्वल्स टू मायनस टी. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, इथं एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -Z² आहे की नाही? ठीक आहे, -Z² आहे का नाही? ठीक आहे. मला सांगा हा याच्यातला पहिला पॉइंट आहे. हा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा तिसरा पॉइंट, हा चौथा पॉइंट. हा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा तिसरा पॉइंट, हा चौथा पॉइंट. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, जर झेड ची व्हॅल्यू जर वाढली, काय झालं? का असत? अरे का असताय बेटा? अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. हसायला मी वेळ देतो ना. एखाद्याचा तावडीत सापडला
तर विनाकारण क्लास बंद होऊन जाईल. एखाद्या वेळेला तावडीत सापडला तर विनाकारण क्लास बंद होऊन जाईल. हसायच्या वेळेस हसा. ही जी इंग्लिश मिडियम स्कूलच्या वरती जी बिल्डिंग बांधणं चालू आहे ना, तुम्हाला वाटत असं आता हा एवढ्याच आहे ते, म्हणजे ती बिल्डिंग आपल्यासाठी बांधकाम चालू आहे सध्या. आपल्यासाठी येणाऱ्या 2-3 वर्षात पैसे भरून शिकावं लागेल. नोट करून ठेवा. हसण्याच्या वेळेस हसा, शिकवत असताना लक्ष द्या. मी डिस्टर्ब होईल, मी तुम्हाला काय बोलेल, तुम्हाला राग येईल, तुम्ही मला काय बोलचाल, हा त्यात काय एवढं. झेड हा ऍटॉमिक नंबर आहे, झेड कॉन्स्टंट नाहीये, लक्षात ठेव. पहा, झेड जर वाढला तर एनर्जी काय होईल सांगा, कमी होईल का वाढेल? वाढणार का कमी होईल? किती लोक म्हणतात वाढेल? 1, 2. इकडे झेड जर वाढला, इनवर्स प्रोपोर्शनल थोडी आहे. अरे डायरेक्टली आहे ना, झेड ई वाढणार ना, कमी होणार. बरं का कमी होणार? वाढणार. किती लोकांना आन्सर वाढणार? हात वरती करा. कळत नाहीये. अरे बघ, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. एक्स जर वाढला, वाय जर वाढला तर एक्स काय होईल? वाढेलच ना. हे कळलं? बेटा इकडे जा थोडस. पण मी जर असं म्हटलो एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय, आता सांगा वाय जर वाढला तर झेड काय, एक्स काय होईल? कमी होईल. कारण काय, मायनस साईन आहे ना, मग एनर्जी काय होईल? कमी होईल. कोणी सांगितलं होतं? कोणी सांगितलं होतं? जुनेदने सांगितलं होतं ना. उद्या तुला माझ्याकडून एक नोबेल तुला उद्या. नोबेल माहित नाही? नोबेल प्राइज आहे. एक पोरगा असं खूप लातूरला शिकवतो तुम्ही. अरे लक्षात विषय बरकट मी लातूरला शिकवतो. बरं, एक पोरगा असत खूपच एक्सायटेड माझी मजा घ्यायचा तो, म्हणजे माझ्यावरती. मग मुलं हसायचे, ठीक आहे. मग मी एकदा असेच पॉइंट मारला, ते आन्सर दिलं की नाही? दिलं ना. म्हणजे तुझ्या बॅगेमधला एक भारतरत्न त्याला देऊन टाक. ठीक आहे. बरं, स्टेबिलिटी काय होईल सांगा? एनर्जी जर कमी झाली तर स्टेबिलिटी काय होईल? कमी झाली तर स्टेबिलिटी काय होईल? वाढेल ना. खायलाच दिलं नाही, एनर्जी कमी, स्टेबिलिटी वाढेल, एका जागेवर बसून राहील. ठीक आहे, समजलं का? पहा, एन जर वाढला, एन जर वाढला तर एनर्जी काय होईल सांगा? वाढेल का कमी होईल? एनर्जी वाढेल. हा, मायनस झेड काय होईल? एनर्जी काय होईल? इनवर्स एनर्जी वाढेल. मायनस साइन मुळे ई इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे की नाही? जर एन जर वाढला तर हे काय होईल? कमी होईल. पण इथं मायनस साइन आहे ना, म्हणून हा जर वाढला तर हा काय होईल? वाढेल. हा पण काय होईल? वाढेल. ठीक आहे. आणि स्टेबिलिटी काय होईल? कमी होईल. समजलं का? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हाँ, किसी को कोई दिक्कत, किसी को कोई शक? लिखो फिर. स्टोरी? ओ माय गॉड.
मला आठवून सांगावं लागेल यार. तो झालंय लिहून कन्क्लुजन? मी शिकवत असताना लिहिलं. त्याला असं अंडरलाईन कर. ह्याच्यावरती हे इम्पॉर्टंट आहे हा. ह्याच्यावरती जेई नीटला क्वेश्चन येतील एवढं. हे बोर ॲटॉमिक मॉडेलचं कन्क्लुजन आहे. समजलं? रेडियस, वेलोसिटी, एनर्जी. तुम्ही मजाक मध्ये नका घेऊ. खरंच ह्या अकॅडमीचं नाव होणार आहे बरं. खूप नाव होणार आहे. नाव होणार आहे. नाव म्हणजे ते इंग्लिश मिडियम स्कूलच्या वरची बिल्डिंग बेटा. सगळी आपली ती आपली होईल. कुठलं? वेलोसिटी आहे ना. हे VN. काय समजत नाही यातलं सांगा प्रियंका? काय समजत नाही? हा, PNE, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. दिसायला असं खूप हार्ड दिसतं, काहीच नाही त्याच्यात. पाहायला तर सगळं सोपंच आहे. काय त्याच्यात एवढं हार्ड? कोण? मी? हो का? त्याच्या आधी मी फिजिक्स शिकवायचो. फिजिक्स तुम्हाला ऑलरेडी सर आहेत ना. सर आहेत ना ऑलरेडी. काय? बघा, अख्खा शाळेत कोण नाही ना, आपण अभ्यास करतोय. मेहनत इतनी खामोशी में करो कि सक्सेस. नाही ते तर वेगळा डायलॉग आहे. ते असं होतं की सक्सेस के पीछे मत भागो. मी असं म्हणून मेहनत इतनी खामोशी में करो की सक्सेस शोर मचा दे. अरे बा, कोणीच नाहीये. काळा पुतळा नाही इकडं. आहे का? आहे का? हा बरोबर. होय, आवाज कुठून आहे? आजी आम्ही इथंच आहे, तुम्ही कसं काय म्हणायला लागले? तर तुम्हाला एक स्टोरी सांगतो मी त्याला. त्याला नेक्स्ट हेडिंग लिहा. तुम्हाला बरं होते? खूप झालंय. उलट होईल आहे ना. आज किती पानं भरले? 3.5. आपलं टार्गेट 10 पानाचं होतं बेटा.
पाठीमागची मोजलेस तू? नाही ना. 3.5. मला त्याचे 3.5च भरले. तो म्हणतो मला 10 कम्प्लीट करायची. तुमचे पण 10 झाले पाहिजे की नाही? तुमच्या सगळ्यांचे 10 झाले पाहिजे की नाही? बघा तुम्हाला एक स्टोरी सांगतो मी. चला पहा. ठीक आहे, थोडं शिकू द्या 10 मिनिटं मग सांगतो. नेक्स्ट लिहा. ओ माय गॉड. अरे एकच पॉइंट लिहून देतो. लिहा IMP नोट. IMP नोट. बस. अरे एक तास पण नाही झाला आणखीन काय. 46 आताशी फक्त 30 मिनिट झाले त्याच्यात. नाही तर 30 मिनिट झाले. इम्पॉर्टंट पॉइंट लिहा पहा. R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर बाय z आहे का नाही? R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर बाय z आहे की नाही? आहे. लिहू नका, देतो वेळ राहायला. मला सांगा वेलोसिटी हे R आहे आणि हे वेलोसिटी. तुम्ही v काढायचं. सो एक मिनिट मी जरा माझ्यामध्ये सुधारणा करतो तुम्हाला सांगूच तर. टिक टिक. तरी R वाटतंय का? आणखी सुधारणा म्हणजे सुधारणा झाली पाहिजे. आता नाही वाटणार. बरोबर की नाही? बरोबर की नाही? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सांगा. Z बाय N. Z बाय N कॅपिटल नाही, N स्मॉल आहे हा. N स्मॉल आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय सांगा? मायनस n स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं. आता ती सवय लागली, आता काय करावं. यांना पंख आलेत. यांचा कोंबडे, यांची कोंबडी झाली. अरे 10-15 मिनिटांनी आणखीन फक्त बस. 10-15 मिनिटांनी फक्त बस.